Okay, listen. लक्ष द्या बघा. So बघा, the next topic that you have to learn today, that is operators in C++. So say here we are learning some basic concepts or basic structures that are required to start to develop the programs in C++ language. And say here we have to learn operators in C++. We say what operators are available in a C++ language, and say for what purpose or for what operations you have to use these operators. जैसे बघा की आज I had tell you say C++ is just an extension of a C language. That's why whatever the operators are available in C language, and we had uses the operators that we had learned in the C language program. So all that operators are also available in C++. म्हणजे C language मध्ये आपण जे काय सर्व operators तुम्ही शिकलात, say we had learned the arithmetic operators, then relational operators, then logical operators, then bitwise operators, then whatever the different operators that we had learned there in C language. काही युनरी ऑपरेटर्स आपण शिकलो, काही बायनरी ऑपरेटर्स शिकलो आपण, काही टर्नरी ऑपरेटर्स आपण शिकलो. तर ते जे सर्व ऑपरेटर्स आहेत जे आपण सी लँग्वेज शिकतेवेळी आपण तिथे शिकलो आणि से वी हॅड युजेस दॅट ऑपरेटर्स इन द सी लँग्वेज फ्रॉम. तर ऑल दॅट ऑपरेटर्स आर ॲज इट इज अवेलेबल इन C++ लँग्वेज. आणि C++ ही जी लँग्वेज आहे तर इन दिस लँग्वेज सम ऑफ द न्यू ऑपरेटर्स आर इंट्रोड्युसेस. म्हणजे काही नवीन ऑपरेटर्स आपल्या इथे अवेलेबल आहेत दॅट यू हॅव टू लर्न ऑर दॅट यू हॅव टू डिस्कस हिअर इन दिस टॉपिक ऑपरेटर्स इन C++. तसे बघा की देर आर मेनी न्यू ऑपरेटर्स आर अवेलेबल. त्यापैकी आपल्याला द फर्स्ट ऑपरेटर दॅट यू हॅव टू लर्न हिअर इट इज द स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर. एक जो नवीन ऑपरेटर आपल्या इथे C++ लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे जो की आपण आपल्या प्रोग्राममध्ये यूज करणार. तसे दॅट इज द स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर, अँड द सिम्बॉल फॉर द स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर इज द डबल कोलन. So बघा की what is the scope resolution of what is the symbol for the scope resolution operator? The symbol for the scope resolution operator is double colon. We have to write down the double colon symbol for the scope resolution operator. आणि say this operator have the different uses in C++ language form. विस्वाट की याचे बरेच सारे वेगवेगळे युजेस आहेत बघा. तर त्यापैकी एक जो यूज आहे ऑफ दिस ऑपरेटर स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर तो आपण इथे शिकणार आहोत ह्या टॉपिकमध्ये. अँड से अदर युजेस ऑफ दिस ऑपरेटर वी हॅव टू लर्न इन फ्युचर. तसे बघा की व्हॉट इज द वन यूज ऑफ दिस स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर. हा जो स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर इथे आपल्याला शिकायचा आहे त्याचा एक यूज कोणता आहे बघा. तसे बघा की इफ इन युअर प्रोग्राम से इफ इन युअर प्रोग्राम इफ यू हॅव टू ॲक्सेस द ग्लोबल व्हर्जन ऑफ अ व्हेरिएबल फ्रॉम द इनर ब्लॉक. मीन्स वाट की से बघा की आपण आपल्याला माहिती की से व्हाईल रायटिंग द प्रोग्राम इन C अँड ऑल्सो इन C++. We can declare the variable outside of any of the block that we can call as a global variable, and we can declare a variable inside the block, inside area of the block. ब्लॉक मीन्स वाट की फंक्शनचा ब्लॉक असेल किंवा फंक्शनमध्ये एखादा आर्बिटरी ब्लॉक असेल किंवा फंक्शनमध्ये एखादा फंक्शनमध्ये एखादा लूप असेल त्या लूपचा ब्लॉक असेल किंवा एखादा डिसेंडिंग स्टेटमेंट असेल त्याचा ब्लॉक असेल. डझंट मॅटर. ब्लॉक आपण कशाला म्हणतो तो ओपनिंग आणि क्लोजिंग करण्याची जी पेअर असेल त्या पेअरला आपण काय म्हणतो तर ब्लॉक असं म्हणतो. आणि इन C अँड C++. आता C आणि C++ ह्या ज्या लँग्वेजेस आपण इथे शिकतो आहे तर दिज आर द ब्लॉक स्ट्रक्चर्ड लँग्वेजेस. त्या ब्लॉक स्ट्रक्चर्ड लँग्वेजेस आहेत. आणि ह्या प्रोग्राममध्ये प्रोग्राम डेव्हलप करतोडी से वी हॅव टू राईट अ मेनी डिफरंट ब्लॉक्स. आणि से बघा की यू कॅन डिक्लेअर अ व्हेरिएबल आयदर इनसाइड एनी ऑफ द ब्लॉक और आउटसाइड एनी ऑफ द ब्लॉक. म्हणजे कोणताही जो ब्लॉक असेल त्या ब्लॉकच्या आत तुम्ही व्हेरिएबल जर डिक्लेअर असाल सपोज इंटिजर एक्स आणि त्याला जर तुम्ही इनिशियल केलं विथ द व्हॅल्यू 10 तर दिस इज द व्हेरिएबल डिक्लेअर इनसाइड द ब्लॉक. आता हा जो ब्लॉक असेल तर इट इज जस्ट द ब्लॉक आय हॅड डन. तुम्ही याप्रमाणे एखादा ओपनिंग आणि क्लोजिंग करण्याची पेअर दिली आणि त्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या तर त्याला पण तुम्ही ब्लॉक म्हणणार. किंवा हा जो ब्लॉक असेल द ब्लॉक मे बी ऑफ फॉर लूप. म्हणजे एखादा फॉर लूपचा ब्लॉक असेल किंवा वाईल लूपचा ब्लॉक असेल किंवा डू वाईल लूपचा ब्लॉक असेल किंवा एखादा डिसेंडिंग स्टेटमेंटचा ब्लॉक असेल. समजा इफ स्टेटमेंट तुम्ही लिहित असाल तर इफ स्टेटमेंटचा ब्लॉक असेल किंवा फंक्शनचा ब्लॉक असेल किंवा इथे आपण C++ लँग्वेजमध्ये क्लास डिफाईन करणार क्लासचा ब्लॉक असेल किंवा स्ट्रक्चर डिफाईन करणार स्ट्रक्चरचा ब्लॉक असेल. से डझंट मॅटर. कोणताही जो ब्लॉक असेल त्या ब्लॉकच्या आत जर तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करत असाल तर दॅट इज कॉल्ड एज द लोकल व्हेरिएबल ऑफ दॅट ब्लॉक. त्याला त्या ब्लॉकचा लोकल व्हेरिएबल असं म्हटलं जातं. आणि कोणताही जो व्हेरिएबल असेल तो आउटसाइड ऑफ द एनी ब्लॉक तुम्ही जर डिक्लेअर करत असाल सपोज इंटिजर आणि त्याला तुम्ही नाव देसाल सपोज A तर हा जो व्हेरिएबल तुम्ही आउटसाइड ऑफ एनी ऑफ द ब्लॉक डिक्लेअर करणार दॅट इज कॉल्ड एज अ ग्लोबल व्हेरिएबल. त्याला आपण काय म्हणतो तर ग्लोबल व्हेरिएबल असं म्हणतो. तर व्हॉट इज द लोकल व्हेरिएबल आणि व्हॉट इज द ग्लोबल व्हेरिएबल दॅट वी नो. आणि असं बघा की जेव्हा तुम्ही C लँग्वेजमध्ये प्रोग्राम डेव्हलप करणार
तर असे बघा की आपल्याला माहिती आहे की कोणत्याही जे प्रोग्राम असेल आता से हॅड रिटन वन सिम्पल प्रोग्राम हिअर टू डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ द स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर टू ॲक्सेस द ग्लोबल व्हर्जन ऑफ अ व्हेरिएबल इनसाइड द इनर ब्लॉक. म्हणजे कोणताही जो ग्लोबल व्हेरिएबल असेल त्या ग्लोबल व्हेरिएबलला जर तुम्हाला इनर ब्लॉकमध्ये जर का ॲक्सेस करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर यूज करू शकता. आता तुम्ही म्हणणार की कोणताही जो ग्लोबल व्हेरिएबल असेल तो ग्लोबल व्हेरिएबल तर इनर ब्लॉकमध्ये ॲक्सेसिबल असतोच, पण केव्हा जेव्हा इनर ब्लॉकमध्ये सारखं नावाचा व्हेरिएबल नसेल तर मग ग्लोबल ॲक्सेस केला जातो. मी स्मार्टचे बघा आपण ऑलरेडी शिकलोय बघा की कोणताही जो प्रोग्राम असेल त्या प्रोग्राममध्ये जर तुम्ही एखादा ग्लोबल व्हेरिएबल जर का डिक्लेअर केला असेल, आता इथे हा जो प्रोग्राम मी इथे लिहिला आहे बघा, तर इन दिस प्रोग्राम हिअर आय हॅव डिक्लेअर वन ग्लोबल व्हेरिएबल. इथे मी एक ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे. इथे ग्लोबल व्हेरिएबल हॅविंग द नेम एम, एक एम नावाचा मी ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे. तर हा जो एम व्हेरिएबल असेल याचा स्कोप काय असेल तर थ्रू आउट द प्रोग्राम असतो. आपल्याला माहिती आहे की ग्लोबल व्हेरिएबल जो असेल तर ग्लोबल व्हेरिएबलचा स्कोप काय असतो थ्रू आउट द प्रोग्राम. थ्रू आउट द प्रोग्राम इज व्हॉट की वी कॅन यूज द ग्लोबल व्हेरिएबल एनीवेअर विदिन द प्रोग्राम. जिथे डिक्लेअर केला आहे त्याच्या नंतर पण आपण यूज करू शकतो, जिथे डिक्लेअर केला आहे त्याच्या आधी पण आपण तो यूज करू शकतो. वी कॅन ॲक्सेस ऑर वी कॅन यूज द ग्लोबल व्हेरिएबल बिकॉज द स्कोप ऑफ द ग्लोबल व्हेरिएबल इज थ्रू आउट द प्रोग्राम. ठीक आहे, पण एक पॉईंट तुम्हाला माहिती आहे, एक पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे कुठला की असे बघा की कोणताही जो ग्लोबल व्हेरिएबल आहे, आता इथे एम नावाचा आपण ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे आउटसाइड ऑफ एनी ऑफ द ब्लॉक. त्यामुळे त्याचा स्कोप या प्रोग्राममध्ये थ्रू आउट द प्रोग्राम असेल, कुठे पण तो तुम्हाला यूज करता येईल. पण ग्लोबल व्हेरिएबल ज्या नावाचा आहे, आता इथे एम नावाचा ग्लोबल व्हेरिएबल आहे, त्याच नावाचा जर लोकल व्हेरिएबल जर का तुम्ही घेत असाल, आता इथे हा जो हे जे मेन फंक्शन मी इथे डिफाईन करतोय, तर दिस इज द ब्लॉक ऑफ द मेन फंक्शन. इथे मेन फंक्शनचा ब्लॉक मी इथे स्टार्ट केला, दिस आर द इन्स्ट्रक्शन टू द मेन फंक्शन. इथपर्यंत ह्या इथे मी मेन फंक्शनचा ब्लॉक इथे मी क्लोज केला आहे. तर मेन फंक्शनमध्ये मी काय केलं आहे की इंटिजर एम असाइन 20. मिस व्हॉट की ग्लोबल व्हेरिएबल जो आहे त्याच नावाचा व्हेरिएबल मी लोकल पण घेतलेला आहे इनसाइड द मेन ब्लॉक आणि मेन फंक्शनच्या ब्लॉकमध्ये. नंतर हे जे डिक्लेरेशन आहे, आता इथे इंटिजर एम असाइन 20, तर हिअर दिस इज द लोकल व्हेरिएबल ऑफ दिस एम इज अ लोकल व्हेरिएबल ऑफ मेन फंक्शन. हा काय तर एम फंक्शनचा लोकल व्हेरिएबल आहे बघा. नंतर ते जे डिक्लेरेशन आहे इंटिजर एम असाइन 20, त्यानंतर मी इथे एक ब्लॉक दिला आहे, इट इज जस्ट द आर्बिटरी ब्लॉक. हा काही कुठल्या फंक्शनचा ब्लॉक नाही आहे किंवा कुठल्या स्टेटमेंटचा ब्लॉक नाही आहे, इट इज जस्ट द ब्लॉक आय हॅव रिटन. वी कॅन राईट द ब्लॉक एनीवेअर विथ द प्रोग्राम. कुठेही जर तुम्ही ओपनिंग कर्ली ब्रेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसच्या पेअरमध्ये जर काही इन्स्ट्रक्शन देत असाल तर दॅट इज कॉल्ड एज अ ब्लॉक. त्याला काय म्हणतो तुम्ही ब्लॉक म्हणणार. तिथे हे जे मेन फंक्शन आहे त्या मेन फंक्शनचा जो ब्लॉक आहे हा मी इथे स्टार्ट केला आहे मेन फंक्शनचा ब्लॉक आणि इथे मी मेन फंक्शनचा ब्लॉक क्लोज केला आहे. तर इनसाइड द ब्लॉक ऑफ अ मेन फंक्शन आय डिफाईन वन इनर ब्लॉक. मी इथे इनर ब्लॉक डिफाईन केला आहे आणि हा जो इनर ब्लॉक आहे बघा त्या इनर ब्लॉकमध्ये मी इंटिजर के एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे आणि त्याला मी एमची व्हॅल्यू असाइन केली आहे. नंतर इंटिजर एम हा एक व्हेरिएबल असाइन केला आहे डिक्लेअर केला आहे, त्याला 30 व्हॅल्यू असाइन केली आहे. तर इथे इनर ब्लॉक जो आहे मी ते बघा की इन दिस प्रोग्राम हा जो प्रोग्राम आहे या प्रोग्राममध्ये मी इथे पण एम नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, इथे पण एम नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे आणि इथे पण मी एम नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे. मीन्स इन दिस प्रोग्राम हॅव डिक्लेअर द व्हेरिएबल हॅविंग द नेम एम ॲट 3 डिफरंट प्लेसेस. त्यापैकी हा जो व्हेरिएबल आहे आउटसाइड ऑफ एनी ऑफ द ब्लॉक तर इट इज अ ग्लोबल. ठीक आहे, नंतर हा जो एम व्हेरिएबल मी इथे डिक्लेअर केला आहे इट इज द लोकल टू द मेन फंक्शन, कारण तो मेन फंक्शनच्या ब्लॉकमध्ये डिक्लेअर केला आहे. आणि हा जो एम व्हेरिएबल मी इथे डिक्लेअर केला आहे तर इट इज द लोकल टू दिस इनर ब्लॉक. हा काय तर ह्या इनर ब्लॉकचा लोकल व्हेरिएबल आहे. आणि असं बघा की एक जो पॉईंट आहे असं बघा एक जो पॉईंट आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा तो म्हणजे कुठला की कोणताही जो आउटर ब्लॉक असतो त्या आउटर ब्लॉकमधला व्हेरिएबल इनर ब्लॉकमध्ये ॲक्सेसिबल असतो किंवा कोणताही जो ग्लोबल व्हेरिएबल असेल तो ग्लोबल व्हेरिएबल तुम्हाला कोणत्याही इनर ब्लॉकमध्ये ॲक्सेसिबल असतो, म्हणजे कोणत्याही ब्लॉकमध्ये ॲक्सेसिबल असतो. पण केव्हा ज्यावेळेला त्याच नावाचा व्हेरिएबल जर का इनर ब्लॉकमध्ये नसेल तर म्हणजे काय असं बघा. आता इथे एम हा ग्लोबल व्हेरिएबल आहे तर एम तुम्हाला मेन फंक्शनमध्ये पण ॲक्सेस करता येईल, मेन फंक्शनचा जो ब्लॉक आहे इनर ब्लॉक ह्या ब्लॉकमध्ये पण ॲक्सेस करता येईल किंवा आणखी कोणते ब्लॉक असतील इतर ब्लॉक इतर फंक्शनचे त्यामध्ये पण तो एम ॲक्सेस करता येईल कारण तो ग्लोबल आहे. पण आता इथे आपण काय आहे की जो ग्लोबल एम आहे त्याच नावाचा मी लोकल पण एम घेतला आहे. त्यामुळे ज्यावेळेला कंट्रोल मेन फंक्शनमध्ये येईल तर मेन फंक्शनचा कंट्रोल आल्यानंतर से इथे जो एम व्हेरिएबल आहे तो ह्या मेन फंक्शनमध्ये यूज करायचा आहे. हा जो ग्लोबल एम आहे हा तुम्हाला ॲक्सेस करता येणार नाही. जर तुम्ही डायरेक्टली जर एम ॲक्सेस केला तर कोणता एम ॲक्सेस होईल जो जो मेन फंक्शनमधला लोकल एम आहे तो लोकल एम इथे ॲक्सेस केला जाईल इन द मेन फंक्शन ब्लॉक. मेन फंक्शनमध्ये जर एखादा इनर ब्लॉक असेल तर इनर ब्लॉकमध्ये पण कोणता एम यूज केला जाईल तर हा जो लोकल एम आहे हा यूज केला जाईल. पण आता हा आउटर ब्लॉक होता एम इनर ब्लॉकमध्ये कुठपर्यंत यूज केला जाईल तर जोपर्यंत इनर ब्लॉकमध्ये
त्याच नावाचा व्हेरिएबल नसेल तोपर्यंत. आता इथे मी काय केलं आहे की इनर ब्लॉकमध्ये पण एम नावाचा व्हेरिएबल आहे म्हणजे आउटर ब्लॉकमध्ये पण एम आहे आणि इनर ब्लॉकमध्ये पण एम जर लिहिला तर जेव्हा कंट्रोल ह्या एमला येईल तर याच्या पुढे ह्या इनर ब्लॉकमध्ये हा जो त्याचा स्वतःचा एम आहे लोकल तो ॲक्सेस केला जाईल. हा जो आउटर ब्लॉकमधला एम किंवा जो ग्लोबल एम आहे तो ॲक्सेस केला जाणार नाही. मी स्मार्ट से बोला. आता इथे काय केलं मी इथे इंटिजर एम असाइन 20 इंटिजर एम असाइन 10 हा जो 10 एमची व्हॅल्यू 10 असला हा एक एम व्हेरिएबल आहे हा ग्लोबल आहे. एमची व्हॅल्यू 20 असला हा दुसरा एम व्हेरिएबल आहे हा लोकल टू द मेन फंक्शन आहे. आणि एमची व्हॅल्यू 30 असला हा तिसरा एम व्हेरिएबल इथे आहे. ठीक आहे जो की इनर ब्लॉकमधला लोकल आहे. आणि आता हा जो प्रॉब्लेम आहे ते ह्या प्रॉब्लेम मी इथे काय केलं इनर ब्लॉक आहे तर सी आउट वी आर इन द इनर ब्लॉक असा मेसेज डिस्प्ले आहे. हा मेसेज डिस्प्ले नंतर इथे मी के ची व्हॅल्यू डिस्प्ले केली आहे. आता केला मी व्हॅल्यू काय असाइन केली इथे तर इंटिजर के असाइन एम इथे मी एमची व्हॅल्यू असाइन केली आहे. तर इथे से बघा आता इथे कोणत्या एमची व्हॅल्यू केला असाइन केली का ह्या एम असाइन एम इज टू 30 ची म्हणजे एम इज टू 30 जो आहे त्या एमची व्हॅल्यू असाइन होईल का एम इज टू 20 जो आहे त्या एमची व्हॅल्यू असाइन होईल का एम इज टू 10 जो आहे त्या एमची व्हॅल्यू असाइन होईल. कारण इथे केला आपण एमची व्हॅल्यू असाइन केली तर विच एम विल बी गेट रेफर हिअर. इथे कोणता एम रेफर केला जाईल. त्याचप्रमाणे आपण इथे काय केलं बघा सी आउट के इज टू के ची व्हॅल्यू दिली आहे नंतर सी आउट एम इज टू आणि आपण इथे एमची व्हॅल्यू दिली आहे. तर विच एम व्हॅल्यू विल बी गेट डिस्प्लेड का 30 वाला एमची का 20 वाला एमची का 10 वाला एमची व्हॅल्यू इथे डिस्प्ले केली ते आपल्याला इथे बघायचं. नंतर मी दिलेलं आहे सी आउट ग्लोबल एम इज टू आणि इथे मी लिहिलं आहे एम मात्र एमच्या आधी मी इथे स्कोप रेझोल्युशन आपण यूज केला आहे. नंतर हा जो इनर ब्लॉक आहे त्या इनर ब्लॉक नंतर मी इथे आणखी काही इन्स्ट्रक्शन लिहिले आहे वी आर इन आउटर ब्लॉक. नंतर पुन्हा इथे मी सी आउट एम इज टू आणि एमची व्हॅल्यू डिस्प्ले केली आहे. आणि इथे पुन्हा सी आउट ग्लोबल एम इज टू आणि पुन्हा मी एमची व्हॅल्यू डिस्प्ले करताना एमच्या आधी मी इथे स्कोप रेझोल्युशन आपण यूज केला आहे. तसं बघा द पॉईंट दॅट यू टू कॉन्सिडर हिअर जो पॉईंट आहे तुम्हाला जो लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे कुठला की जर ग्लोबल व्हेरिएबल असेल आणि त्याच नावाचा व्हेरिएबल जर इनर ब्लॉकमध्ये असेल तर इनर ब्लॉकमध्ये ज्याला कंट्रोल असेल त्याला दॅट इनर ब्लॉक डिक्लेरेशन म्हणजे ग्लोबल व्हेरिएबल जो आहे त्याच नावाचा जर इनर ब्लॉकमध्ये असेल तर ज्याला कंट्रोल इनर ब्लॉकमध्ये येईल तर इनर ब्लॉकमधला जो लोकल असेल तो लोकल त्या ग्लोबलचं डिक्लेरेशन हाईड करेल आणि इनर ब्लॉकमध्ये कोणता यूज केला तर त्याचा स्वतःचा जो लोकल असेल तो यूज केला जाईल. पण इथे ग्लोबल एम आहे आणि लोकल पण एम आहे तर मेन फंक्शनचा कोणता एम यूज केला जाईल तर हा लोकल एम यूज केला जाईल ग्लोबल एम यूज केला जाणार नाही. पण असे बघा की इन अ सी लँग्वेज प्रोग्राम आता सी लँग्वेजच्या प्रोग्राममध्ये काय असतं की ग्लोबल व्हेरिएबल जर असेल आणि त्याच नावाचा व्हेरिएबल जर लोकल पण असेल तर लोकल व्हेरिएबल यूज केला जाईल. म्हणजे लोकल व्हेरिएबल काय करतो इट विल हाइड्स द डिक्लेरेशन ऑफ द ग्लोबल व्हेरिएबल आणि इन अ सी लँग्वेज प्रोग्राम देर इज नो वे टू ॲक्सेस द ग्लोबल व्हेरिएबल इन दॅट केस. तर त्या केसमध्ये ग्लोबल व्हेरिएबल जर तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल फ्रॉम इनसाइड द इनर ब्लॉक तर तसं तुम्ही करू शकत नाही. मीन्स वाट की आता जर त्या सी लँग्वेजच्या प्रोग्राम जर ग्लोबल एम असेल आणि मेन फंक्शनमध्ये लोकल पण तुम्ही एम घेतला विथ द सेम नेम तर हाच एम यूज केला जाईल इन द मेन फंक्शन. यू कॅनॉट ॲक्सेस द ग्लोबल एम इन अ सी लँग्वेज प्रोग्राम. या सी लँग्वेजच्या प्रोग्राममध्ये तुम्ही ग्लोबल एम जो असेल तो तुम्हाला ह्या इनर ब्लॉकमध्ये ॲक्सेस करता येणारच नाही. कारण का कारण ग्लोबलच्याच नावाचा लोकल पण आहे हा लोकल नसता तर मग ग्लोबल ॲक्सेस करायला गेला असता. ओके त्याचप्रमाणे आउटर ब्लॉकमध्ये जो व्हेरिएबल आहे आता इथे आउटर ब्लॉकमध्ये हा जो मेन फंक्शन आहे हा आउटर ब्लॉक आहे आणि हा इनर ब्लॉक आहे. तर आउटर ब्लॉकमध्ये जो व्हेरिएबल आहे त्याच नावाचा व्हेरिएबल जर इनर ब्लॉकमध्ये पण असेल तर ज्याला कंट्रोल इनर ब्लॉकमध्ये येईल तर इनर ब्लॉकमध्ये त्या इनर ब्लॉकमधला एम यूज केला जाईल. जो आउटर ब्लॉकमधला एम आहे तो नाही यूज केला जाणार. म्हणजे बघा की आता इथे एम आहे तर ह्या इथून कंट्रोल करणारा ह्या इनर ब्लॉकमध्ये तर इथे जो असेल तर इथे जो लोकल ब्लॉकमध्ये एम इथे डिक्लेअर केला आहे त्याच्या पुढे कोणता एम यूज करेल हा लोकल एम यूज करायला. मात्र त्याच्या आधी एम नाही आहे इथे लोकलमध्ये तर जो बाहेरचा एम आहे आउटर ब्लॉकला तो इथे यूज केला जाईल. आणि मिस वाट की आउटर ब्लॉकमध्ये ज्या नावाचा व्हेरिएबल आहे त्याच नावाचा जर इनर ब्लॉकमध्ये पण व्हेरिएबल असेल तर जेव्हा कंट्रोल इनर ब्लॉकमध्ये येईल तर इनर ब्लॉक डिक्लेरेशन विल हाइड द डिक्लेरेशन ऑफ द आउटर ब्लॉक डिक्लेरेशन. जर इथे एम आहे आणि इथे जर का एम नसता तर ह्या ब्लॉकमध्ये हा एम यूज करायला असता. गेट इट. म्हणजे असं बघा की इन अ सी लँग्वेज प्रोग्राम म्हणजे सी लँग्वेजच्या प्रोग्राममध्ये जर का एखादा ग्लोबल व्हेरिएबल असेल आणि त्याच नावाचं जर का लोकल व्हेरिएबल पण असेल तर लोकल ब्लॉकमध्ये लोकलच यूज केला जाईल ग्लोबल मला ॲक्सेस करता येणार नाही. बट इन अ सी प्लस प्लस लँग्वेज प्रोग्राम से युजिंग द स्कोप रिझर्वेशन ऑपरेटर म्हणजे स्कोप रिझर्वेशन ऑपरेटर यूज करून आपण जरी ग्लोबल व्हेरिएबल असेल त्याच नावाचा जरी इनर ब्लॉकमध्ये पण व्हेरिएबल असेल तरी पण त्या इनर ब्लॉकमध्ये आपल्याला ग्लोबल पण जर ॲक्सेस करायचं असेल तर आपण ग्लोबल पण ॲक्सेस करू शकतो आणि लोकल तर ॲक्सेस होईलच. पण ग्लोबल जर ॲक्सेस करायचं असेल तर त्याच्या आधी तुम्हाला स्कोप रिझर्वेशन ऑपरेटर लिहावं लागेल.
आणि तुम्हाला जर ग्लोबल एम ॲक्सेस करायचं असेल तर त्या व्हेरिएबलच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल तर स्कोप रेशोमीटर एम लिहावं लागेल. स्कोप रेशोमीटर आणि एम म्हटलं तर ग्लोबल एम विल बी गेट रेफर आणि सिम्पली एम म्हटलं तर लोकल एम विल बी गेट रेफर. मीन्स व्हॉट से नाव व्हॉट हॅपन्स हिअर इन दिस प्रोग्राम. आणि आता हा जो प्रोग्राम असेल हा प्रोग्राम जर तुम्ही रन केला तर व्हॉट इज द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. या प्रोग्रामचं आउटपुट काय येईल तसे बघा की ह्या प्रोग्रामचं एक्शन कुठे स्टार्ट होईल बघा तर द एक्झिक्युशन ऑफ दिस प्रोग्राम विल बिगिन फ्रॉम द मेन फंक्शन. आणि मेन फंक्शनपासून एक्झिक्युशन स्टार्ट झाल्यानंतर से फर्स्ट एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रक्शन कुठे आहे तर इथे येईल आणि इथे लोकल व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केला आहे हॅविंग द नेम एम त्याला तुम्ही 20 व्हॅल्यू असाइन केली. तर इथून ह्या एमचा स्कोप चालू होईल. म्हणजे हा जो एम व्हेरिएबल आहे हॅविंग द व्हॅल्यू 20 त्याचा स्कोप इथून चालू होईल. मग इथून त्याचा स्कोप चालल्यानंतर जेव्हा इनर ब्लॉकमध्ये कंट्रोल जाईल तर इथे कोणत्या एमचा स्कोप आहे तर ह्या एमचा स्कोप आहे बघा ग्लोबल एमचा नाही आहे. ठीक आहे. इथे कोणत्या एमचा स्कोप आहे ह्या आउटर ब्लॉकमधला जो एम आहे त्याचा स्कोप आहे. आणि म्हणून इथे इंटिजर के असाइन एमच्या बदला पण तर इथे कोणत्या एमची व्हॅल्यू असाइन केला तर 20 वाल्या एमची व्हॅल्यू असाइन केली. म्हणजे के म्हणजे इथे कोणती व्हॅल्यू होईल तर के तर 20 ही व्हॅल्यू असाइन केली. कोणत्या एमची ह्या एमची कारण याचा स्कोप आहे सध्या. नंतर जेव्हा कंट्रोल ह्या इन्स्ट्रक्शन आहे तर ह्या इन्स्ट्रक्शननंतर नाव देर इज अ लोकल डिक्लेरेशन इन दिस फंक्शन. म्हणजे ह्या ब्लॉकमध्ये पुन्हा लोकल एम डिक्लेअर केला आपण ऑफ इट्स ओन. तर हा लोकल एम काय करेल आता ऑनवर्ड्स दिस इट विल हाईड द डिक्लेरेशन ऑफ आउटर एम ऑन ग्लोबल एम. तो ह्या आउटर एमचं पण आणि ग्लोबल एमचं पण डिक्लेरेशन हाईड करेल. आणि ह्या ब्लॉकमध्ये आता जोपर्यंत कंट्रोल ह्या ब्लॉकमध्ये आहे तोपर्यंत ह्या एमचा स्कोप असेल. हा जो लोकल एम आहे त्याचा स्कोप असेल. आणि त्यामुळे जेव्हा कंट्रोल इथे आणि इथे एम हॅविंग द व्हॅल्यू 30 त्याचा स्कोप चालू होईल. आणि नंतर इथे जेव्हा कंट्रोल येईल वी आर इन इनर ब्लॉक हा मेसेज डिस्प्ले केला जाईल. तो मेसेज डिस्प्ले केल्यानंतर इथे केची व्हॅल्यू डिस्प्ले केली तर व्हॅट इज द व्हॅल्यू ऑफ के तर केची व्हॅल्यू काय तर 20 कारण केला कोणती व्हॅल्यू असाइन झाली आहे आउटर एमची व्हॅल्यू असाइन झाली आहे. तर इथे आउटपुट काय बघा तर के इज इक्वल टू 20 के इज इक्वल टू 20. हा मेसेज डिस्प्ले होईल. तो मेसेज डिस्प्ले नंतर के इज इक्वल टू 20 हा ही व्हॅल्यू दिसते. नंतर नेक्स्ट मेसेज झाली पुढच्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं आपण सेव्हन एम इज टू आणि सिम्पली एम लिहिला आहे. तर सिम्पली एम जर आपण लिहित असेल तर कोणत्या एम रेफर केलेली लोकल एम रेफर करायचं ऑफ द सेम ब्लॉक त्याच ब्लॉकमधला आउटर ब्लॉकमधला नाही किंवा ग्लोबल एम आहे. म्हणजे इथे कोणत्या एमची व्हॅल्यू डिस्प्ले होईल तर एम इज टू 30 ह्या एमची व्हॅल्यू इथे डिस्प्ले होईल. कारण इथे कोणत्या एम रेफर केला जाईल ह्या ब्लॉकमध्ये त्या ब्लॉकचा स्वतःचा एम रेफर केला जाईल. ठीक आहे. नंतर जेव्हा कंट्रोल इथे तर इथे नंतर आपण म्हटलं आहे सेव्हन ग्लोबल एम इज इक्वल टू म्हणजे हा मेसेज डिस्प्ले केला इथे ग्लोबल एम इज इक्वल टू. आणि इथे आपण एमची व्हॅल्यू डिस्प्ले केलं ना इथे फक्त एम नाही लिहिलं आपण इथे स्कोप रिझोल्युशन ऑर्डर एम लिहिला आहे. तर जेव्हाही तुम्ही कोणत्याही व्हेरिएबलच्या आधी स्कोप रेशो ऑर्डर जर लिहित असाल तर दॅट मीन्स ग्लोबल व्हर्जन ऑफ दॅट व्हेरिएबल विल बी गेट ॲक्सेस. म्हणजे त्या व्हेरिएबलचा तो व्हेरिएबल कोणत्या ॲक्सेस मिळेल तर ग्लोबल ॲक्सेस केला जाईल नॉट लोकल ऑफ दॅट ब्लॉक ऑर नॉट फ्रॉम द आउटर ब्लॉक. कोणत्या ॲक्सेस मिळेल ग्लोबल एम ॲक्सेस मिळेल फाइंड द व्हॅल्यू 10 मीन्स व्हॉट व्हॅल्यू विल बी डिस्प्लेड हिअर तर ग्लोबल एम इज टू इथे 10 ही व्हॅल्यू डिस्प्ले केली. नंतर ह्या ब्लॉकमधून कंट्रोल बाहेर निघतोय. आता ह्या ब्लॉकमधून कंट्रोल बाहेर निघाला म्हणजे आय एम इज टू 30 याचा स्कोप इथं संपणार. आणि कोणत्या एमचा स्कोप स्टार्ट होईल तर आउटर ब्लॉकमध्ये कंट्रोल आला तर ह्या एमचा स्कोप स्टार्ट होईल. आय एम साइन 20 हा जो एम आहे याचा स्कोप स्टार्ट होईल. आणि नंतर इथून कंट्रोल ह्या स्टेटमेंटला येईल बघा ह्या स्टेटमेंटला कंट्रोल आल्यानंतर वी आर इन इनर ब्लॉक हा मेसेज इथे डिस्प्ले केला जाईल. तो मेसेज डिस्प्ले केल्यानंतर देन द कंट्रोल विल गो टू द नेक्स्ट स्टेटमेंट. आणि इथल्यानंतर एम इज इक्वल टू पुन्हा एमची व्हॅल्यू डिस्प्ले केली जाईल एम इज इक्वल टू आणि सिम्पली एम. तर सिम्पली एम म्हणजे इथे कोणता एम डिस्प्ले तर कोणत्या ब्लॉकमध्ये आपण आउटर ब्लॉकमध्ये तर आउटर ब्लॉकमध्ये कोणता एम आहे हॅविंग द व्हॅल्यू 20 त्या एमची व्हॅल्यू इथे डिस्प्ले केली मीन्स इथे एम इज इक्वल टू काय डिस्प्ले केली तर 20 कारण इथे आपण आउटर ब्लॉकमध्ये कंट्रोल आहे. आणि आउटर ब्लॉकमध्ये जर कंट्रोल असेल तर आउटर ब्लॉकमध्ये एम कोणता डिस्प्ले तर त्याचा स्वतःचा लोकल एम डिस्प्ले आहे हॅविंग द व्हॅल्यू 20 तो डिस्प्ले करेल. नंतर पुढे जाईल कंट्रोल पुढे गेल्यानंतर ग्लोबल एम इज टू हा मेसेज डिस्प्ले आहे ग्लोबल एम इज टू. आणि इथे पुन्हा आपण काय लिहिलं बघा स्कोप रिझोल्युशन ऑर्डर आणि एम. तर इथे कोणता एम ॲक्सेस करेल तर ग्लोबल व्हर्जन ऑफ एम. तर ग्लोबल व्हर्जन ऑफ एम म्हणजे काय की हॅविंग द व्हॅल्यू 10 हा जो एम असेल हा एम इथे ॲक्सेस करेल आणि त्याची व्हॅल्यू इथे डिस्प्ले करेल. आणि नंतर रिटर्न झिरो म्हटलं तर कंट्रोल मेन म्हणतं बाहेर निघेल आणि 0 व्हॅल्यू विल गेट रिटर्न टू द ऑपरेटिंग सिस्टम. ओके. तसं बघा की व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. तर हा जो प्रोग्राम हा प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला आउटपुट काय मिळेल. आणि सर बघा की व्हॉट इज द पॉईंट दॅट यू टू कीप इन माइंड हिअर की से in C language program, if there is a global variable and if you have declared the same local variable with the same name, so inside the inner block you cannot access the global variable.
म्हणजे इनर ब्लॉक म्हणजे जो ग्लोबल व्हेरिएबल आहे त्याच नावाचा व्हेरिएबल जर इनर ब्लॉकमध्ये पण असेल तर इनर ब्लॉकमध्ये हाच एम यूज करेल. तुम्हाला ग्लोबल एम तुम्हाला ॲक्सेस करता येत नाही. इन सी लँग्वेज ब्लॉक देर इज नो वे टू ॲक्सेस द ग्लोबल व्हर्जन ऑफ द व्हेरिएबल इन दॅट केस. जर एखादा ग्लोबल व्हेरिएबल असेल त्या नावाचा जर लोकल नसेल तर ग्लोबल ॲक्सेस केलं जाईल. पण जर जो ग्लोबल आहे त्याच नावाचा जर लोकल पण असेल तर लोकल यूज केला जाईल इनसाइड द लोकल ब्लॉक. जर तुम्हाला लोकल ब्लॉकमध्ये जर ग्लोबल ॲक्सेस करायचं असेल तर तो ग्लोबल त्या ठिकाणी ॲक्सेस केला जाणार नाही इन सी लँग्वेज ब्लॉक. बट इन C++ यू कॅन ॲक्सेस ग्लोबल अल्सो अँड लोकल अल्सो. लोकल तर ॲक्सेस केला जाईलच, पण जर तुम्हाला ग्लोबल ॲक्सेस करायचं असेल विथ द सेम नेम तर मग तुम्ही काय करणार तर से यू यूज द स्कोप रिझॉल्युशन ऑर्डर अलाव विथ दॅट व्हेरिएबल. त्या व्हेरिएबलसोबत तुम्हाला स्कोप रिझॉल्युशन ऑर्डर यूज करावा लागेल. हा एंड जर इथे नसता तर देर इज नो नीड टू राईट ऑन द स्कोप रिझॉल्युशन ऑर्डर हिअर. और हा एम जर इथे नसता तर देर इज नो नीड टू यूज द स्कोप रिझॉल्युशन ऑर्डर. आता इथे एम आहे, इथे एम नाही आहे, तर इथे पण एम नाही आहे. हा ग्लोबल एम यूज केला गेला असता. इथे ग्लोबल एम यूज केला गेला असता, इथे पण ग्लोबल एम यूज केला गेला असता. तुम्हाला स्कोप रेशो ऑर्डर यूज करायची गरज नाही. पण स्कोप रेशो ऑर्डर तुम्ही केव्हा यूज करणार व्हेरिएबलसोबत जर जो ग्लोबल आहे त्याच नावाचा जर लोकल असेल आणि लोकल ब्लॉकमध्ये जर तुम्हाला ग्लोबल ॲक्सेस करायचं असेल तर मग तुम्ही स्कोप रेशो ऑर्डर यूज करा. ओके, तर दिस इज व्हॉट इज द स्कोप रिझॉल्युशन ऑर्डर अँड दिस इज द वन यूज ऑफ अ स्कोप रिझॉल्युशन ऑर्डर इन C++ लँग्वेज. हा एक यूज आहे बघा. जे इतर यूज आहे ऑफ दिस ऑर्डर दॅट यू टू लर्न इन फ्युचर. नंतर बघा द नेक्स्ट ऑर्डर्स are the typecast order. Typecast operator. First बघा की what is a typecast operator and what is the use of a typecast operator that already we know we had learned in C language. जसं बघा की what is a typecast operator? तसे if you want to convert one type of value into another type explicitly on your own. जर तुम्हाला स्वतःहून जर एका डेटा टाईप प्रकारची व्हॅल्यू जर दुसऱ्या डेटा टाईप फॉर्ममध्ये जर का कन्वर्ट करायची असेल तर त्यासाठी आपण टाईपकास्ट ऑपरेटर यूज करतो. त्याला आपण एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग असं म्हटलेलं आहे. वी हॅड लर्न द टाईप कास्टिंग ऑर टाईप कन्वर्जन इन C लँग्वेज अँड देअर हॅड लर्न की से देर आर टू टाईप्स ऑफ टाईप कन्वर्जन, इम्प्लिसिट टाईप कन्वर्जन अँड एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन. Implicit type conversion means what? The type conversion that will be get done by the compiler automatically. जे कंपायलर ऑटोमॅटिकली इंटरनली करून घेतो स्वतःहून त्याला इम्प्लिसिट टाईप कन्वर्जन असं म्हणतात. आणि एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन मीन्स व्हॉट की समवेअर वी नीड टू कन्वर्ट वन टाईप ऑफ व्हॅल्यू इंटू अनदर टाईप ऑन आवर होल आणि दॅट इज कॉल्ड द एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन. अँड इफ यू वॉन्ट टू परफॉर्म द एक्सप्लिसिट टाईप कन्वर्जन एनीवेअर विद इन द प्रोग्राम यू हॅव टू यूज द टाईपकास्ट ऑपरेटर. तुम्हाला तिथे टाईपकास्ट ऑपरेटर यूज करायची गरज असते बघा. आणि व्हॉट इज द सिंटॅक्स ऑफ द टाईपकास्ट ऑपरेटर? तर टाईपकास्ट ऑपरेटरचा जो सिंटॅक्स आहे बघा तो सिंटॅक्स कुठला आहे? तसं यू हॅव टू राईट डाऊन इन ब्रॅकेट टाईप नेम. टाईप नेम इज व्हॉट? टार्गेट टाईपचं नाव लिहिणार. टार्गेट टाईप म्हणजे की ज्या टाईपमध्ये तुम्हाला व्हॅल्यू कन्वर्ट करायची आहे त्या टाईपचं नाव तुम्ही लिहिणार. ठीक आहे. टाईप इज डेटा टाईप. INT, कॅप, फ्लोट, डबल, लॉंग INT, शॉर्ट INT, अनसाइन INT, वॉटएव्हर. ज्या डेटा टाईपमध्ये तुम्हाला कन्वर्ट असेल त्या डेटा टाईपचं नाव तुम्ही देणार आहे. म्हणजे टार्गेट टाईपचं नाव देणार. आणि पॅरेंथेसिसच्या बाहेर यू हॅव टू राईट ऑन द एक्सप्रेशन. म्हणजे ज्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू तुम्हाला कन्वर्ट करायची असेल ते एक्सप्रेशन तुम्ही पॅरेंथेसिसच्या बाहेर लिहा. तसं बघा इज द सिंटॅक्स ऑफ इज इन द टाईपकास्ट ऑपरेटर. हा टाईपकास्ट ऑपरेटर यूज करायचा सिंटॅक्स आहे बघा की एनीवेअर इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट वन टाईप ऑफ व्हॅल्यू इंटू अनदर टाईप. ठीक आहे. तर तुम्ही काय करणार इन पॅरेंथेसिस टाईपचं नाव लिहिणार आणि पॅरेंथेसिसच्या बाहेर तुम्ही एक्सप्रेशन लिहिणार. इथे एक्सप्रेशन लिहिणार तुम्ही किंवा एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहिणार तुम्ही किंवा एखादा व्हेरिएबल तुम्ही लिहिणार. जर व्हेरिएबल लिहिलं असेल तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ह्या टाईपमध्ये कन्वर्ट केली. जर कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तर ती कॉन्स्टंट व्हॅल्यू ह्या टाईपमध्ये कन्वर्ट केली. जर एक्सप्रेशन असेल तर त्या एक्सप्रेशनची येणारी व्हॅल्यू असेल ती येणारी व्हॅल्यू ह्या टाईपमध्ये कन्वर्ट केली. इथे जो टाईप लिहिला असेल त्या टाईपमध्ये. जसं की आपण इथे बघा की एरिया इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट जर लिहायचं असेल तर 1 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. त्याप्रमाणे जर आपण फॉर्म्युला लिहित असूया तिथे 1 डिवाइड बाय 2 तर दोघंही इंटिजर आहे. तर इंटिजर डिव्हिजनचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट इथे 0 येईल. ठीक आहे. आणि 0 मल्टिप्लाइड बाय बेस इंटू हाईट जर म्हटलं तर रिझल्ट काय येतं 0 येईल. तर त्यासाठी म्हणून आपलं इथे 1 डिवाइड बाय 2चा रिझल्ट 0 न येता जर 0.5 यायला पाहिजे असेल तर दोघं इंटिजर घेऊन चालणार नाही. इथे एकाला आपल्याला फ्लोटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि ते करण्यासाठी आपण काय करणार तर ए असाइन इन ब्रॅकेट फ्लोट. कोणत्या टाईपमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला फ्लोटमध्ये. कशाला तर आपल्याला 1ला कन्वर्ट करायचं आहे. तर 1च्या आधी काय दिलं फ्लोट म्हणजे इन ब्रॅकेट टार्गेट टाईप आहे. ब्रॅकेटच्या बाहेरमध्ये कॉन्स्टंट लिहितो जो जी कॉन्स्टंट व्हॅल्यू मला फ्लोटमध्ये कन्वर्ट करायची. ठीक आहे. डिवाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. ह्याप्रमाणे जर फॉर्म्युला जर तुम्ही लिहित असाल तर हा फॉर्म्युला इव्हॅल्युएट होणार ना.
आधी काय होईल तर 1 will be converted into float, means it will become 1.0 divided by 2 multiplied by base multiplied by height आणि 1.0 means float डिव्हिजन ऑपरेटरचा एक ऑपरंड फ्लोट आहे, एक ऑपरंड जर इंटिजर असेल तर जो दुसरा इंटिजर आहे तो पण ऑटोमॅटिकली फ्लोटमध्ये कन्वर्ट केला जाईल इम्प्लिसिटली आणि जर रिझल्ट इज ऑफ टाईप हायर राहील. आपल्याला माहिती आहे आपण शिकलो आहे की सेम जर म्हणजे जे बायनरी ऑपरेटर्स आहेत त्याचे ऑपरंड जर डिफरंट टाईपचे असतील तर जो लोअर टाईप असेल तो ऑटोमॅटिकली हायर टाईपमध्ये कन्वर्ट राहतो. पण इथे लोअर टाईप कोणता 2 इट इज इंटिजर, तो हायर टाईप म्हणजे 2.0 मध्ये कन्वर्ट होईल इंटरनली माझ्या बाजूला आणि 1.0 डिवाइड बाय 2.0 चा रिझल्ट येईल तर 0.5 मल्टिप्लाइड बाय बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. तर आता जो रिझल्ट येईल तो रिझल्ट करेक्ट येईल बघा. तर इथे आपण इथे जे यूज करायला इन ब्रॅकेट फ्लोट ब्रॅकेटच्या बाहेर 1, तर दिस इज हिअर व्हॉट इज द टाईप कास्ट ऑपरेटर. इथे आपण टाईप कास्ट ऑपरेटर यूज केलाय बघा. तसे द सेम टाईप कास्ट ऑपरेटर इज अवेलेबल इन C++ ऑल्सो. हा जो टाईप कास्ट ऑपरेटर आहे हा टाईप कास्ट ऑपरेटर तुम्हाला ॲज इट इज C++ मध्ये पण अवेलेबल आहे. पण C++ मध्ये हा जो टाईप कास्ट ऑपरेटर आहे दिस द C नोटेशन हे आहे. तर दिस सेम यू कॅन यूज इन द C++ लँग्वेज प्रोग्राम or in C++ language program there is another syntax of the type कास्ट ऑपरेटर. तर टाईप कास्ट ऑपरेटर यूज करायचा आणखी दुसरा सिंटॅक्स पण आहे आणि तो दुसरा सिंटॅक्स म्हणजे काय तुम्ही ह्याप्रमाणे यूज करा or otherwise you can use the type कास्ट ऑपरेटर like this also. टाईप नेम म्हणजे टार्गेट टाईपचं जे नाव असेल ते तुम्ही पॅरेंथेसिसमध्ये लिहिता. से एव्हरी राईट द एक्सप्रेशन इन पॅरेंथेसिस. दिस इज कॉल्ड एज अ फंक्शन कॉल नोटेशन. याला फंक्शन कॉल नोटेशन असं पण म्हणतात. म्हणजे जसं आपण फंक्शन कॉल करतो त्यानुसार तुम्ही लिहिणार आहे की टाईप नेम पॅरेंथेसिसमध्ये लिहिता, टाईप नेम आणि पॅरेंथेसिसमध्ये तुम्ही एक्सप्रेशन लिहिणार. मीन्स द सेम एक्सप्रेशन यू कॅन राईट डाऊन लाईक दिस इन C++. तुम्ही C++ यापुढे आपण शिकाल ए साइन से फ्लोट आणि इन ब्रॅकेट 1 divided by 2 multiplied by base multiplied by height. So either you can write by following the C notation or by following the C++ notation. In C++ both the syntax are available. now हा पण syntax तुम्ही यूज करू शकता जो आपण C मध्ये यूज करतो तो as it is. किंवा तुम्ही नवीन हा जो syntax आहे C++ लँग्वेजमध्ये तो नवीन syntax पण तुम्ही यूज करू शकता ऑफ यूजिंग द टाईप कास्ट ऑपरेटर. ओके, तसं बघा की व्हॉट इज द टाईप कास्ट ऑपरेटर and how to use the typecast operator and what is the need of using the typecast operator. In detail we had done the explicit typecasting. Okay, typecasting जे explicit typecasting already आपण C मध्ये डिटेल मध्ये शिकवलं आहे आपण. नंतर सर की the next operator that we want to learn here that are memory management operators. Memory management operators. तसं बघा in a C++ language there are two new operators are available for dynamic memory allocation and deallocation. जसे की आपण शिकलो बघा C लँग्वेजमध्ये की if you want to allocate the memory dynamically and if you want to deallocate the dynamically allocated memory in a C language program you have to use the malloc, calloc, realloc functions to allocate the memory dynamically and free function to deallocate the dynamically allocated memory. And what is the need of allocating the memory dynamically that we had done? They already have माहिती. We say we have to use a dynamic memory allocation techniques in our program when we don't know how much memory is required in advance while writing the program. म्हणजे कोणताही जो प्रोग्राम असेल तो डेव्हलप करण्यासाठी त्या प्रोग्राममध्ये त्या प्रोग्रामच्या थ्रू जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन जर का कम्प्युटरमध्ये स्टोअर करायचं असेल तर किती मेमरी रिक्वायर्ड असेल ते जर आपला प्रोग्राम डेव्हलप करण्यासाठी जर का माहिती नसेल, सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी जर माहिती नसेल तर इन दॅट केस टू स्टोअर दॅट इन्फॉर्मेशन you have to go for the dynamic memory allocation techniques. आणि जसं C लँग्वेजमध्ये तुम्हाला malloc, calloc, realloc हे फंक्शन्स आहेत आणि फ्री फंक्शन आहे टू allocate and deallocate. तर दॅट सेम फंक्शन्स आर अवेलेबल इन C++ असतो. ते जे फंक्शन्स आहेत ते तुम्हाला C++ मध्ये पण अवेलेबल आहेतच. बट इन अ C++ लँग्वेज instead of using that function there is one simple way is available to allocate the memory dynamically and to deallocate the dynamically allocated memory, and that is using the memory management operators. And what are the memory management operators that are available in C++? So in C++ language there are two memory management operators are available. One new and another one is the delete. So there is an operator having the name new and there is an operator having the name delete in C++, and these are nothing but these are the keywords in C++. आणि एक न्यू नावाचा कीवर्ड आहे इन C++ लँग्वेज आणि एक डिलीट नावाचा कीवर्ड आहे इन C++ लँग्वेज. आणि हे जे कीवर्ड्स आहेत न्यू आणि डिलीट तर these keywords will act as a operators in C++ and these operators are called as a memory management operators. त्यापैकी जो न्यू असेल
याला मेमरी अलोकेशन ऑपरेटर असं म्हणतात आणि जो डिलीट असेल त्याला मेमरी डी अलोकेशन ऑपरेटर असं म्हणतात मीन्स यू कॅन यूज अ न्यू ऑपरेटर टू अलोकेट अ मेमरी डायनॅमिकली and you can use a delete operator to deallocate a dynamically allocated memory. How to use these operators that we have to learn here in this topic. Okay, we'll continue tomorrow.